सिन्नर तालुक्यात 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर गावातीलच एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला। धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही पीडित कुटुंबियांचे म्हणणे आहे। मात्र मुलीने घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितल्यानंतर आजीने तत्काळ पोलीस ठाणे गाठले। त्यानंतर पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित संशयित आरोपीला अटक केली। मात्र यानंतर या प्रकरणाला आणखी गंभीर आणि धक्कादायक वळण मिळाल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे। गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी पीडित कुटुंबियांना 3 लाख रुपये आणि घर बांधून देण्याचे आमिष दाखवून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला। धमक्याही देण्यात आल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। या कथित दबावानंतर अवघ्या 3 दिवसांनी रात्रीच्या सुमारास पीडित मुलीच्या आजीचे अपहरण करण्यात आले। त्यानंतर तिचे हातपाय आणि गळा साडीने बांधून शेतातील विहिरीत ढकलून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केला आहे। माझ्या बहिणीवर ज्यांनी अत्याचार केला त्या गावातले लोक, पोलीस पाटील आणि सरपंच यांनी माझ्या बहिणीला फोन केलेला होता तर तू केस माघार घे, तुझ्या तू जरी बलात्कार झाला तर तू ती केस माघार घे, नाही तर तुझ्या जीवाला आम्ही काहीतरी करू। ती म्हणे माझा काही त्याच्यात संबंध नाही, माझी सून आणि तुम्ही पाहून घ्या। पण तिनं ते काही असं तिला वाटलं माझ्या जीवाचं काही कारण नाही, पण त्यांनी नेलं त्या विहिरीत लोटलं, बांधलं, तिची साडी फेडली, तिच्या गळ्याला बांधली, गळ्याला फाशी दिलेली, पाय बांधलेले, हात बांधलेले आणि तिची निकर बिकर फाडून परकर बिरकर फाडून सगळं टाकले, झंपर फाडेल। मी स्वतः ते माझ्या डोळ्यांनी पाहिलेले। माझ्या बहिणी मला असं चिन्ह दिसलेलं आहे, तिच्यावर बलात्कार पण झालेला आहे। आम्ही अक्षरशः ती जागा पाहिली तर अर्धा ते 1 गुंठीची जागा आहे, तिनं पूर्ण असं तिथं हे होईल। आणि ते आरोपी ते ज्या पूर्वी बलात्कार केला त्यांच्याच घरच्यांनी हे सगळं केलेलं आहे। त्या पोलीस पाटील आणि सरपंच यांनी दम दिले, पण यांना सगळ्यांना फाशीची या घटनेमुळे सिन्नर तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। पीडित कुटुंबीय, नातेवाईक तसेच कुंभार समाजातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर एकत्र येत रस्ता रोको आंदोलन केले। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी करावी, पीडित कुटुंबीय तसेच साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, अत्याचाराच्या प्रकरणातील संशयित आरोपीसह पीडित कुटुंबावर दबाव, धमकी आणि आमिष दाखवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, आजीच्या मृत्यूचे सत्य समोर आणून या प्रकरणातील सर्व संशयितांची सखोल चौकशी करावी, प्रकरणाचा तपास निपक्षपणे करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पीडित कुटुंबीय आणि आंदोलकांनी केली आहे। शासनाला विनंती करतो की आमच्या कुंभार समाजाला न्याय पाहिजे। जे आरोपी आज फरार आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करावी व पोस्को अंतर्गत झालेला गुन्हा व हा 363, 302 झालेला गुन्हा, या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपींना अटक करून यांना तात्काळ फाशी व्हावी। या फाशीसाठी हे जो मॅटर आहे, हा जो प्रकरण आहे, हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये टाकून 6 महिन्याच्या आत आरोपीला फाशी व्हावी ही समाजातर्फे आम्ही विनंती करण्यासाठी इथं सर्व लोक आलेलो आहोत। सिन्नर तालुक्यामध्ये दोंडी गावच्या गुंडांनी आमच्या कुंभार समाजातील भगिनी संगीताताई, तिची नात, तिच्यावर 4-5 दिवसापूर्वी बलात्कार केला आणि तो बलात्कार केल्यानंतर त्या आरोपीला अटक झाली। परंतु तो गुन्हा मागे घेण्यासाठी स्थानिक लोकांनी जे असतील गावचे, त्यांनी आमिष दाखवलं संगीताताईला, पण ते आमिष नाकारलं। ते नाकारल्यामुळे त्या संगीताताईला तिच्यावर बोलून घेऊन तिच्यावर हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला। अत्याचार केल्यानंतर तिला हातपाय बांधून गळा दाबून तिला विहिरीत फेकून देण्यात आलं। अतिशय निंदनीय प्रकार केला। आमची हीच मागणी कुंभार समाजाची महाराष्ट्रातल्या सर्व, की त्या आरोपींना, संबंधित जे लोक आहेत त्यांना ताबडतोब अटक करावी आणि हा गुन्हा आहे हा फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या आरोपानंतर तिच्या कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव, धमक्या आणि त्यानंतर आजीचा संशयास्पद मृत्यू या घटनाक्रमामुळे कायदा सुव्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।